पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमरेचा जो बेल्ट असतो आरी वर्कमध्ये तर तो बघणार आहे। तर हा माझा कस्टमरचा बेल्ट आहे, तर त्याच्यामुळे त्यांनीच मला कपडा वगैरे दिलेला आहे, त्याच कपड्यावरती आपण हे बनवणार आहेत। तर त्याच्यासाठी बघा मी एवढं साहित्य वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये हा त्यांनी जो दिलेला कपडा आहे तो आहे ऑर्गेन्झा आहे, त्याच्यानंतर 3 नंबर मोती, 4 नंबर मोती, हे फिटिंग स्टोन आहेत आपले आणि स्टोन चेन आहे। आपण या सर्वांचाच वापर करून तो बेल्ट बनवलेला आहे। तर अजून एक गोष्ट की माझे आता लवकरच 50,000 सबस्क्रायबर होणार आहेत। तर माझे 50,000 सबस्क्राइब झाल्याच्या नंतरून मी तुम्हाला खूप मस्त असं गिव अवे करणार आहेत आणि ते पण 5। तर ज्यांनी कोणी मला चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर त्यांनी जाऊन पटकन सबस्क्राइब करा आणि गिव अवे पण तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही इन्स्टावरती मला फॉलो करतील। तर माझी इन्स्टाची आयडी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, तर तुम्ही नक्की तिथे पण जाऊन इन्स्टावरती मला फॉलो करा। खूप सुंदर असं गिव अवे आहे। आरी काम करायचं असेल तर तुम्हाला त्याचा फार उपयोग होणार आहे। तर प्लीज तुम्ही मला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर आता चला आपण बघूया आरी बेल्ट। तर आता बघा आपण हे बेल्ट बनवायला घेतलेलं आहे। तर सर्वात पहिलं काय करायचं आहे, तुम्हाला कुठलाही बेल्ट जर बनवायचा असेल तर त्याचं मेन मेजरमेंट काय असतं, तर तुमची कंबर। आणि कंबर पण कशी घ्यायची, तर जी पण आपली कंबर असते तर त्याचा अर्धाच भाग घ्यायचा आहे। जसं का तुमची आता 32 कंबर असेल तर तुम्ही त्याचा 16 म्हणजे 32चा अर्धा 16 होतं ना, तर मग 16च घ्यायचा। मग पूर्ण तुम्हाला जो बेल्ट आहे तो 16 इंचावरती बनवायचा आहे। तर आता बघा मी इथे 16 इंचाच्या मापानुसार मी काय केलेलं आहे, हे बेल्टचं माप घेतलेलं आहे, बरोबर। आता हे 16 इंचाचं माप घेतल्याच्या नंतरून बेल्टची जी तुम्हाला हाईट पाहिजे किंवा बेल्ट तुम्हाला किती मोठा पाहिजे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता का, तर ज्याला मोठा हवा असेल तो मोठा घेईल, ज्याला छोटा हवा असेल तो छोटा घेईल। तर मी इथे बघा हे 1 इंचाचं बेल्टचं ठेवलेलं आहे, घेतलेलं आहे माप, कारण मला बेल्ट हा छोटा पाहिजे आहे म्हणून, बरोबर। तर मी 1 इंचाच्या याच्याने मी हा बरोबर काय केलं, 16 इंचावरती हे पूर्ण असा चौकोन बनवून घेतला। आणि आता याच्या आपल्याला काय करायचं आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन काय टाकायची तर ते तुम्ही पण ठरवू शकता। तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन पण टाकू शकता। आणि तुम्हाला खरंच खूप चांगले चांगले जर बेल्ट बघायचे असतील, शिकायचे असतील तर कमेंट नक्की करा, म्हणजे आपण एखादी बेल्टची पूर्ण सिरीज पण घेऊ शकतो की जे त्याच्यामध्ये एकामागे एक सर्व बेल्टच असतील आणि ते पण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे जरदोशीपासूनचे म्हणजे मण्यापासून ते जरदोशीपर्यंतचे बेल्ट आपण करू शकतो। ते पण खूप सुंदर सुंदर असे, ते पण वेगवेगळ्या लटकनने वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे त्याच्यामध्ये साईज लटकनची वेगवेगळी अशा प्रकारे ते तुम्हाला पण खूप आवडतील। तर कमेंट करा जर तुम्हाला बेल्ट वेगवेगळे हवे असतील तर। आणि हा पण माझा बेल्टचा जो हा मध्येच मी व्हिडिओ घेतलेला आहे, तर आपल्याला ही कमेंट आलेली, तर म्हणून मी त्यांना ते पटकन शिकायचं असेल त्याच्यामुळे मी हा लवकर घेतलेला आहे बेल्टचं। नाही तर आपलं हे ब्रायडल ब्लाउजचं सिरीज चालू राहणार होती आता, आणि ट्रेसिंग पेपरची। आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बेल्ट बनवणार आहे तर मी हा चौकोन बनवला आणि आता मला कसं नॉर्मलच हवं आहे। तर हे बघा आता मी कॉइन घेतलाय आणि आता आपण कॉइन काय करणार आहे, बरोबर मिडलला ठेवून याच्यामध्ये आपण याला गोल करून घेणार आहे या पद्धतीने। आता मी हे एकमेकांवरती थोडंसं चढवून घेते, तुम्ही बघू शकता। मी थोडासा हा जो दुसरा राऊंड आहे तो पहिल्या राऊंडच्या मध्ये चढवून घेते, बरोबर। याच्याने काय होतं, तुमचा बेल्ट जो बनतो ना तर त्याची डिझाईन दिसायला खूप सुंदर दिसते, की असं वाटतं की एकमेकांवरती आपण हे कसं हे राऊंड चढवलेले आहेत। तुम्हाला जर थोडंसं गॅप करून करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आता मी पूर्ण राऊंड करून घेते। आता आपण हे गोल आपण करून घेतलेले आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करते, मिडलमध्ये ना बरोबर मिडलला फिटिंग स्टोन चिटकवून घेणार आहे।
तर हे आता आपण सुकून घेतलेले आहेत हे. तर आता याच्या बाजूला आपण काय करणार आहे तर ते बघूया. तर आता हे सुकल्याच्या नंतरून आपण काय केलं बघा, हे शुगर बीट्स आहे तर ते आपण याच्या बाजूला लावून घेणार आहे. तर आता त्याच्यानंतरून बघा 3 नंबर मोती आहे. नंतर शुगर बीट्स. आता बघा त्याच्यानंतरून आपण ह्याच्या बाहेरच्या साईडला आपली ही जी स्टोन चेन आहे ना तर ती लावणार आहे. स्टोन चेनमुळे त्याच्यामध्ये एक शायनिंग येते, कारण याला चमक असते ना, त्याच्यामुळे दिसायला पण चांगलं दिसतं ते. एक एक दोन दोन डायमंड सोडून तुम्ही त्याला याच्यामध्ये फिक्स करू शकता. आणि आता आपले खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ येत राहणार आहेत तुम्हाला, जे ब्रायडल ब्लाऊजचे असतील, सिंपल आता रिसेंटली जे ट्रेंडिंग आहेत ब्लाऊज ते असतील, खूप सारे हेवी ब्लाऊज आहेत आता. तर तुम्ही जॉईन राहा यूट्यूबवरती, माझ्या सपोर्ट करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण शेअर करा. आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ हवे असतील तर ते पण कमेंट करा, म्हणजे आपल्या त्या शेड्यूलमध्ये आपण ते पण ॲड करून तुम्हाला तुम्हाला जे शिकायचं आहे वेगळं तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ करूया. आता याच्यानंतरून अजून एक कमेंट आलेली मला की नेटवरती नाव टाकायला शिकायचं आहे, तर आपण त्याच्यावरती पण पुढे व्हिडिओ करणार आहे. तर तुम्ही असे वेगवेगळे तुम्हाला काय डिझाईन असतील किंवा काय वेगळं अजून काय शिकायचं असेल तर कमेंट करा बस. आणि प्लीज सपोर्ट करा. खूप मेहनत घेते मी तुम्हाला दाखवायला, कारण तुम्हाला पण माहिती आहे की आरी वर्क करायला किती वेळ लागतो. आणि त्याच्यात मी तुम्हाला पूर्ण डिटेल देते की ज्याच्यामुळे तुम्हाला ते शिकायला पण सोपं पडतं आणि तुम्हाला जास्त इकडे तिकडे कोणाला विचारायची जरूरत नाही पडणार, एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओज देत असते. तर जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा मला प्लीज. तर हे बघा या पद्धतीने आपण हे स्टोन चेन लावून घेतले. आता स्टोन चेन लावल्याच्या नंतरून बघा आपण इथे आता हा चार नंबरचा मोती आहे तर तो लावून घेणार आहे.
तर हे बघा, हे पूर्ण आता आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर चेन स्टिचची आउटलाईन करायची डबल लाईन. सुरुवात तुम्ही कुठूनही करा. आपण जी चेन स्टिच बनवणार आहे ती बरोबर त्याला जवळून करून घेतील आणि जसे आपले कर्व आहेत त्या पद्धतीने त्याला वळवून पण घेतील. तर हे बघा, या पद्धतीने आपण काय करतील, याला डबल लाईन चेन स्टिच करून घेणार आहे. आणि असेच जर तुम्हाला वेगवेगळे बेल्ट पाहिजे असतील किंवा शिकायचे असतील तर तुम्ही कमेंट करा. मी खूप चांगले चांगले असे तुम्हाला बेल्ट शिकवेल. आपण आता याला चेन स्टिच डबल लाईन मारून घेतलेली आहे. आता याच्या पुढे काय करायचंय तर ते तुम्ही आता बघा. आता बघा, आपण हा पूर्ण बेल्ट तयार करून रिंगवरून काढून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या स्टँडवरून काढून घेतलेला आहे असं समजा. आणि त्याच्यानंतरून आता काय करायचं, याला पलटी करायचं आहे. आणि पलटी करून आपण याला पूर्ण याच्यावरती आपल्याला हा गम लावून घ्यायचा आहे. जी आपली डिझाईन आहे त्याच्यावरती पूर्ण. तर हे बघा, हे आपण गम लावून घेतलाय. आता हा गम ना पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा. या पद्धतीने आता आपण पूर्ण हा गम काय केला बघा, पसरवून घेतला. आणि आता आपला जो हा कपडा आहे तो फक्त त्याच्यावर काय करायचा, पलटी मारायचा. आणि हा पलटी मारून त्याच्यावरती आपण हा चिपकवून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपण याला काय करायचं आहे, चिपकवून घ्यायचं आहे व्यवस्थित असा. आणि आता हा सुकू द्या. तर हे बघा, हे आपण गम जो लावलेला तो आपला पूर्ण कंप्लीट सुकलेला आहे. आता आपल्याला याच्यात काहीच जास्त करायचं नाही. काय करायचंय, फक्त हे जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे. आपण जी चेन स्टिच मारली तिथूनच जसे आपण वळवून घेतलेला आहे कर्व त्या पद्धतीने आपण याला काय करणार आहे, कट करून घेणार आहे. कट सावकाशीनं करा, नाही तर पटकन तुम्ही वरती मण्यांकडे पण जातील. तर हळूहळू करा की जेणेकरून आपला कपडा फक्त कट होईल, चेन स्टिच वगैरे नाही. डायरेक्ट तुम्ही असं कट करून नंतर फिनिशिंग जरी केली तरी चालेल. म्हणजे मी तुम्हाला पहिला कपडाच काढून देते. आता हे मी पूर्णच हे कट करून काढते बघा. तर हे बघा, हे आपण पूर्ण कट करून घेतले. किती सुंदर अशी फिनिशिंग आली बघा. आता आपल्याला याला काय करायचे तर लेस लावायचे. तर एकतर आपण जी ब्लाऊजला आपण लेस लावतो वरती ब्लाऊजला बांधण्यासाठी ती लावू शकता, पण मला कस्टमरनीच त्यांच्यासाठी ते आणून दिलेली की ते बोलले मला हीच पाहिजे आहे, तर आपण आता तीच लावणार आहे. तर काय करायचंय बघा, हे ज्यावेळेस लावायचे तर त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने इथे पकडून घ्यायचे आणि सुई धागा घ्यायचा आहे. तर सुई धाग्याने आपण इथे काय करणार आहे, याला फिक्स करणार आहे. ते बघा, बरोबर आपण इथे ठेवून याला काय करतील, या पद्धतीने इथे शिवून घेतील. हे हातानेच शिवायचं असतं, कारण याला मशीनना आपण शिलाई नाही मारू शकत.
हातात सुई टोचेल याची काळजी घ्या। या साईडून काही टाके मारायचे, एक दुसऱ्या बाजूने काही टाके मारायचे, म्हणजे ती दोरी आपली फिक्स होणार। यांनी मला एक छोटीशी अशी लेस सारखंच आणून दिलेलं आहे, तर त्या ह्याच्यानेच आपण ते लावतात आहे। ज्याची त्याची मर्जी, ज्याला काय लावायचं आहे ते, पण दोरी असेल तर ती चांगली दिसते आणि बसते पण व्यवस्थित। आणि थोडीशी दोरी ना जाडवाली घ्यायची, पातळवाली नाही, कारण जाडवाली घेतली तर ग्रिप मिळते त्याला बसायला पण आणि हे, आणि पातळ असेल तर ती खूप अशी थोडीशी बांधल्यानंतर ना लूज लूज सारखी पडत राहते। थोडी जाड सारखी दोरी बघायची। याला पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे। मिडलला ठेवून आपण फिक्स केलं आहे, हे लक्षात घ्या। बघा आपण या साईडून पण मारले आणि या साईडून पण असे टाके मारून घेतलेत। आणि शेवटी गाठी मारून घ्यायच्या आहेत 2 ते 3, की जेणेकरून आपला तो कपडा तिथे फिक्स बसेल। तर हे बघा, हे आता आपण ही फिक्स केलेली आहे नाडी, आणि नाडी बनवल्याच्या नंतरून बघा त्याला आपण हे अशा ब्लाऊजच्या कपड्याची किंवा साडीच्या कपड्याची सेम आपण याला अशी ही लटकन पण बनवून घेतलेली आहे। आता याच्यानंतरून एक काम अजून काय आहे, तर आता जे आपण इथे फिक्स करतो ना, तर आपल्याला तिथे काय करायचंय, जे आपण कपड्यावरती बेल्ट बनवलेला आहे त्याचाच एक असा चौकोन तुकडा कट करायचा आहे आणि तो याच्यावरती फिक्स करायचा आहे। याच्यावरती तुम्ही काय करायचंय, फिक्स करून ठेवून द्यायचंय सुकवायला। या पद्धतीनं सेम आपण दुसऱ्याही बाजूला तसंच, म्हणजे याच्याने काय होतं, जे आपण आतमध्ये जो नाडा लावलेला असतो तर तो त्याच्या खाली झाकला जातो आणि तुम्हाला तो फिनिशिंग पण त्याची छान दिसून येते। आता मला हे जे कपडा दिलेला आहे त्यांनी, तर हा ऑर्गेन्झाचा होता। जर माझं स्वतःचा मी बेल्ट बनवला असता तर मी ऑर्गेन्झामध्ये नसता बनवला, त्याच्यासाठी एक वेगळा कपडा असतो। तर जर तुम्हाला असेच बेल्ट वेगळे बघायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल की कोणत्या कपड्यावरती बेस्ट बेल्ट बनला जातो। तर हे बघा, हे आपण आता लावून घेतलंय, इकडचं पण आपला आता हे सुकवायला ठेवलंय। तर हा आपला पूर्ण बेल्ट तयार झालेला आहे बघा, आणि खूप सुंदर असा हा बेल्ट दिसतो। याच्यावरती लटकन पण हे ओलं होतं तर ते निघालं, मी लावून घेईल त्याला। हे बघा, तर या पद्धतीने आपला हा पूर्ण बेल्ट आहे। खूप सुंदर दिसतो हा बेल्ट। याला लटकन पण लावले जातात, वेगवेगळ्या लटकनचे प्रकार करून पण लावतात। तर तुम्हाला असाच जर वेगळा लटकनचा लावून पण पाहिजे असेल, बेल्ट बनवून बघायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला हा बेल्ट दाखवेल असेच वेगवेगळे। हे बघा, या पद्धतीने आपला हा बेल्ट तयार झालेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद।